हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. इव्हनिंगची वेळ आहे, मी जात आहे वरती. कपडे पण काढायचे आहेत, प्लस आज दळण पण करायचं आहे. मला 2 दिवस झालं दळण करायचं होतं, थोडंसं पीठ राहिलेलं ज्वारीचं, पण आज मला मुहूर्त लागलेला आहे. तर कपडेही काढावं आणि दळणी करावं म्हणून मी येते सूप, चाळणी, एक पातेलं छोटं, एक मोठं बकेट घेऊन आलेले आहे. म्हणजे इथं निवांतपणे बसून मी दळण करणारे. कपडे अगोदर काढून मी खाली नेऊन ठेवते, म्हणजे धूळ वगैरे पडते यावरती. आज बॅग, स्वेटर, खूप सारे कपडे मी धुलेले होते, पण छान वाळलेले आहेत कारण ऊन पण छान आहे आणि यावेळेचं वातावरण बघा खूप छान झालेलं आहे. एक वेळा वरती आले ना, खाली जायचं अजिबात मन होत नाही आणि माझी सगळी कामं तशीच राहतात. तर वर यायचं मी खूप वेळा वर यायचं मन होतं, पण मी टाळत असते. कारण का, एक वेळा वरती आलो ना खूप फ्रेश वाटतं. इथं तेच किचन, तेच घर नकोसं वाटतं आणि तीच कामं नकोशी वाटतात. थोडा वेळ वरती आलो ना थोडंसं फ्रेश वाटतं. तरी पण कपडे वगैरे काढणं किंवा दळण करणं मी इथंच करत असते. तर कपडे काढून मी खाली नेऊन ठेवून येते. बघू शकता किती कपडे झालेले आहेत, खूप सारे कपडे झाले. आणि आज पायपुसण्या पण धुलेल्या होत्या मी. पायपुसण्या मी इथंच ठेवल्या, ते हाडकलेले नाहीत कारण खूप जाडसर आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित वाळले गेलेले नाही आहेत. तर अगोदर मी कपडे खाली घेऊन आलेले, घडी घालून ठेवते, म्हणजे कपडे सगळे जिथल्या तिथं. सकाळी आपल्याला शोधाशोध करायची गरज पडत नाही, आपल्याला काय भेटून जातं. पण ज्यांना जायची घाईगडबड असते, जसं दिनेश आणि त्याचे पप्पा दोघांना सकाळी खूप घाईगडबड असते जाण्याची, त्या दोघांना कपडेच भेटत नाहीत. तर सगळे कपडे व्यवस्थित ठेवलं. दळण करायचंच होतं, तितक्यात हे घरी आलेले होते. आल्यानंतर चहा वगैरे करून दिला यांना. म्हणजे दररोज यावेळेत येत नाहीत, तरी पण काहीतरी त्यांचं गॅरेजचं न्यायचं काम असलं ना, म्हणजे आता टोबं वगैरे घरीच असतात, ते काही न्यायचं असलं तर येतात. मग चहा वगैरे करून दिल्यानंतर बोरा आणलेला होता दीपक, म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर. तिथं कॉलेज कसं आहे ना, एकदम शेती आहे आजूबाजूला, तिथं बोरीची झाडं पण आहेत. तर दीपक इथेच बोरं घेऊन आलेला होता, जे आंबट बोरं असतात बघा, छोटे गावरान बोरं, ते पण यांना दिलेले होते. तर असो, ही मॉर्निंगची वेळ आहे. आजचा वार गुरुवार आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे. माझी मॉर्निंगची सुरुवात स्वयंपाकापासून झालेली आहे. चपाती, भाजी, भात हे सगळं बनलं. दिनेशचं आवरून दिलं, टिफिन वगैरे रेडी करून दिलं, तो कॉलेजला गेलेला आहे. आता सुरुवात झालेली आहे साफसफाईच्या कामाला. म्हणजे गुरुवारची मॉर्निंगची सुरुवात होते साफसफाईपासनं. दररोजच्या वेळेत, दुपारच्या वेळेत किंवा इव्हनिंगच्या वेळेत जसा वेळ मला भेटला तसं करत असते, पण प्रत्येक गुरुवारी मी सकाळच्या वेळेतच साफसफाईची कामं करते, नंतर मी काहीच ठेवत नाही. तर अगोदर सुरुवात झाली खिडकीपासनं. बेडरूमच्या अगोदर खिडक्या क्लीन केल्या, नंतर आरसा केला, नंतर ही जी अलमारी आहे इथली, इथं ना दररोजही क्लीन करा, तेच हे आहे. म्हणजे कसं धूळ खूप पडते आणि पावडर वगैरे लावते वेळेस ना उडतं ते आणि त्या मॅटवर पडतं. म्हणजे ते जे ब्लू कलरचं मॅट मी घातलेलं आहे, खूप लवकर दिसून येतं त्यावरती. तर दररोजच्या दररोज इथं हात मी मारत असते. तरी पण बघा, साफसफाई करते वेळेस सगळा पसारा काढून मी थोडंफार क्लीन करून घेते, म्हणजे छान चमकत राहते दिवसभर. तर झालेल्या अलमारीचं वगैरे खिडक्या वगैरे क्लीन करून घेतल्या अगोदर. आता मी टाईल्स पुसायला सुरुवात केलेली आहे. आणखीन किचन आहे, हॉल आहे, आणखीन एक रूम आहे. तर खूप सारं झालेलं आहे पुसण्याचं. सकाळच्या वेळेस थोडंसं मला वेळ जास्त लागतो, कारण थंडी पण खूप आहे आणि स्वेटर वगैरे मी काही घातला नाही, कारण अगोदर मी आंघोळ वगैरे केलेली आहे, नंतर मी हे कामं करत आहे. तुम्ही म्हणता ताई उलटच करत असते, पण स्वयंपाक करायचा असतो, त्यामुळे उठल्यानंतर अगोदर नंबर आंघोळीचा असतो, नंतर स्वयंपाक झालं तर जीही माझी कामं असतात ते मी नंतर आवरत असते. आणि आंघोळ झाल्यानंतर ना थंडी छू मंतर होते, तितकी थंडी वाजत नाही, छान फ्रेश वाटतं. आणि आज गुरुवार पण आहे, तर नंतर मला चेंज वगैरे करायचं आहे, साडी घालायचीच आहे. तर म्हटलं अगोदर ही सगळी साफसफाईची कामं आवरावी, रांगोळी वगैरे काढून घ्यावी. बाहेर अंगणाची साफसफाई आणखीन काही झालेलं नाही आहे. आणि मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं, म्हणजे थोडंसं चुकामुकीचं मी बोलत असते, माझ्या लक्षात राहत नाही. काय म्हणलं मी, घराची कळा अंगण सांगतं का अंगणाची कळा घर, असं काहीतरी म्हणलेलं होतं. तर तुम्ही नंतर मला सांगितलं कमेंट करून की ताई, घराची कळा अंगण सांगतं. तुम्ही एकदम योग्य सांगितलेलं आहे, असंच आहे म्हण, पण मला म्हणता आली नाही त्या दिवशी. थोडंसं चुकामुकीच्या मी बोलत असते, शब्द एखादी शब्द त्यामधला चुकतो नंतर तुम्ही सांगत असता, छान वाटतं मला. म्हणजे कुठल्या गोष्टी एक मला माहिती नसतात किंवा सांगण्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर जिथं मी छोटी चुका करते बोलण्यामध्ये असो किंवा काही करण्यामध्ये, तिथं तुमचं मला मार्गदर्शन भेटतं, खूप छान वाटतं. अगदी मनापासून मी तुमची आभारी आहे. तर इकडं मी पाणी चेंज करून घेतलेलं आहे, म्हणजे जे अगोदरच पाणी घेतलेलं होतं. बेडरूमची क्लिनिंग झाली, नंतर किचनची पण झाली. आता मी पाणी तर बदललेलं आहे, शॅम्पू टाकून घेतलेले पाण्यामध्ये, आणि अगोदर इथलं शोकेज आहे ना फर्निचरचं, ते मी पुसून घेत आहे. तर हे पण बघा 8 दिवसालाच नंबर लावलेला आहे. जसं मी देवारा क्लीन करते दर गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी, तशाच प्रकारे मी फर्निचर पण 8 दिवसाला एक वेळा क्लीन करायचं हे केलेलं आहे. कारण दररोज होतच नाही ताई, खूप माझी धावपळ होत नाही आहे, पण खूप धूळ येते, कारण एकदम व्हाईट आहे ना, खूप लवकर धूळ येते आणि दिसून पण येत आहे.
त्यामुळे 8 दिवसाला एक वेळा क्लीन करणं अशा पद्धतीनं गरजेचं आहे. दररोज मी कोरडा कपडा मारत असते, तरी पण शॅम्पूच्या पाण्याने क्लीन केलं खूप छान फ्रेश वाटतं. कलर पण एकदम उठाळून दिसतो याचा. तर पूर्णपणे मी जे सामान आहे ते काही काढलेलं नाही, डेकोरेशन केलेलं थोडंफार उचलून मी क्लीन केलेलं आहे, साफ केलेलं आहे. आता यावेळेत होत नाही आहे कारण मॉर्निंगची आपली धावपळ असते, प्लस आज पूजा पण करायची आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारचा रुटीन हा खूप धावपळीचा असतो, कारण आज पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग होते. नंतर देवांना सगळ्या पितांबर लावून मी स्नान घालते आणि प्लस आज लक्ष्मी पूजन पण आहे आणि मी सकाळच्या वेळेतच करणार आहे, कारण इव्हनिंगच्या वेळेतही तशी धावपळ होते, कारण प्रसाद वगैरे आपल्याला बनवायचा असतं. तर असो बेडरूम किचन रूम झालेला आहे. नंतर शोकेस पण क्लीन करून घेतलं, जे फर्निचरचं बनलेलं आहे. आता अगोदर मी इकडच्या रूममध्ये म्हणजे टी टेबल वगैरे मी क्लीन करून घेतला अगोदर, म्हणजे पाणी बदललेलं आहे. जसं पाणी मी बदलते क्लीन पाण्यानं अगोदर जी ही वरची साफसफाई ते करून घेते. खिडकी म्हणा, टी टेबल, दार, चौकटी सगळं मी हे क्लीन करून घेते. नंतर मग मी टाईल्स पुसायला सुरुवात करते. आणि बेडरूम आणि इकडच्या रूममधली टाईल्स सेम टू सेम आहे. यावरती एक मुंगी चालली तरी पण दिसतं, इतकं ती लवकर दिसून येतं. म्हणजे एकदम व्हाईट अँड व्हाईट कलर आहे याचा. आणि दररोजच्या दररोज क्लीन केलं तरी पण कमीच आहे. याला खूप धूळ येते, हवा येऊनही धूळ आली ना पटकन ते दिसून येते, पावलं तसेच उठतात त्यावरती. तर असं अगोदर मी इकडे खिडक्या वगैरे सगळ्या क्लीन करून घेतलेल्या आहेत. इकडं पण एक छोटंसं किचन आहे, ते पण मी क्लीन करून घेतलं. म्हणजे तिकडे मी चक्की ठेवलेले आहे, धूळ खूप होते, काहीतरी थोडंसं दळले ना मी धूळ होते, तर पूर्णपणे तेही पुसून घेतलेलं आहे तिकडे. तर सगळ्या रूमा पुसून झाल्या. आता आलेले मी हॉलमध्ये आणि इथं खुर्ची हे ते काय काय ठेवलेलं आहे सगळा पसारा अगोदर आवरत आहे आणि मग मी पुसायला सुरुवात करणार आहे. फॅन मी दोन्ही ऑन केले, म्हणजे बेडरूममधले ऑन आहे, नंतर मी हॉलमध्ये दोन्ही फॅन ऑन केलेले. किचनमध्ये काही फॅन वगैरे नाही आहे किंवा इकडच्या रूममध्ये पण काही फॅन लावलेला नाही, कारण तिथं कूलर आहे. तर हे जे फॅन आहेत ते चालू आहेत, त्याचीच हवा थोडीफार जाऊन ते पाणी हाडकेल, कारण आता यावेळेत एरझाऱ्या करणार कोणी नाही आहे. दीपक पण बाहेर आहे. दीपकचं यावेळेत काय चाललेलं आहे, तर ह्या झाडाला पाणी दे, त्या झाडाला पाणी दे, खालच्या साईडला मिरची पण लावलेली आहे, तिथं पाणी द्यायचं. हे ते बाबा आणि नातू दोघांचं चालू असतं हे सकाळच्या वेळेमध्ये, म्हणजे त्यांनाही करमत नाही. आणि दीपकचंही कॉलेज वगैरे सुट्टी झालेली, म्हणजे एक्झाम झालेले आहेत, आता सुट्टी आहे 1 महिनाभर दीपकला. तर हेच ते काहीतरी चालू असतं त्यांचं. असो आता पूर्ण हॉल पण पुसून झालेला आहे. सोफे वगैरे मी क्लीन करून घेतलेले आहेत मॉर्निंगच्या वेळेतच. आणि टी व्हीवर चालू आहे सत्संग. खूप छान फ्रेश वाटतं यावेळेमध्ये सत्संग ऐकण्यामध्ये, म्हणजे मॉर्निंगची सुरुवात आपली चांगल्या शब्दापासून झाली ना, आपला दिवस खूप छान जातो. म्हणून उठल्यानंतर अगोदर मी एकतर मोबाईलमध्ये भजन लावत असते किंवा टी व्हीवरती चालू असतं. तर पूर्ण घर पुसून झालेलं आहे. आता आलेली मी बाहेर आणि बाहेरच्या साईडला पण खिडक्या खूप धूळ झालेल्या आहेत, ते पण मी पुसून घेत आहे. म्हणजे एकदम छोटी छोटी डिझाईन बनलेली असते, हात तर जात नाही आपलं, तर निवांतपणे अशा पद्धतीने कपड्यानं मी थापत आहे, म्हणजे ही धूळ आहे ना निघून येते. तर असं झालेलं. तर पोर्समध्ये पूर्ण पाणी मी टाकणार आहे, पण अगोदर बोरवेल चालू करून घेते, कारण आता पुसत वगैरे बसणार नाही आहे. पाईपानं सगळ्या झाडांना पण पाणी देणार आहे आणि पाईपानंच पूर्ण पोर्समध्ये पाणी टाकणार आहे. नंतर वायपरनं मी पुसून घेणार आहे. तर अगोदर बोर चालू करून घेते, म्हणजे लाईट वगैरे गेली तर मग हे कामं माझी राहून जातात. लाईट राहूपर्यंतच, म्हणजे सकाळच्या वेळेत लाईट जात नाही, कधीतरी जात असते, मग त्या दिवशी झाडांना पाणी द्यायचं राहून जातं, कारण खूप सारे कुंडे मी ठेवलेले आहेत. डब्यानं पाणी घालेन तर बघा खूप लेट होतो मला. तर इकडं पाईप चालू, म्हणजे बोरवेल चालू केलेला आहे, वरच्या टाक्या पण भरत आहेत आणि इथं मी झाडांना पण पाणी देत आहे. नंतर पोर्समध्ये टाकणारे पूर्णपणे. तर पूर्ण पोर्स मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, प्लस झाडांना पण पाणी दिलेलं आहे कुंड्यातल्या. आता बाहेरच्या साईडला जे मोगऱ्याचं, दासळाची ही सगळी झाडं आहेत, नारळाचं आहे, त्या झाडांना पाणी द्यायचं आहे. नंतर अंगणाची मला क्लिनिंग करायची आहे. तर अगोदर पूर्ण अंगण मी स्वच्छ धुवून घेत आहे. बकेट वगैरे सगळे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. आता पूर्ण अंगणात मी पाणी अशा पद्धतीने शिपत आहे आणि झाडांना पण पाणी दिलेलं आहे. आणि पाईप फुटलेला आहे इथं, म्हणजे त्याला टेप वगैरे हे ते चिटकवलं आम्ही, तरी पण बघा ते पाणी जे आहे ना प्रेशरनं ते सगळं निघून जात आहे. तर दीपक ते पाईपच कट करून चेंज करत आहे, म्हणजे ते कट करून टाकत आहे, दुसरं पाईप तिथे लावत आहे. तर असं सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि तुम्हाला पूर्ण घर मी फिरून दाखवत आहे. बघू शकता घरचा प्रत्येक कोपरा छान चमकत आहे, कुठं धूळ नाही ना कुठं काही नाही, एकदम छान फ्रेश स्वर्गाचा अनुभव येत आहे. जसं क्लिनिंग झाली ना खूप छान फ्रेश वाटतं, पण दररोज मॉर्निंगच्या वेळेत करणं कठीण आहे. थंडीच्या दिवसामध्ये खूप थंडी वाजायला लागलेली आहे, तरी पण प्रत्येक गुरुवारी काही असो, थंडी असो गरमी असो, मी करतच असते. तर झालेली आहे पूर्ण साफसफाई, रांगोळी पण काढून घेतली, बाहेरचं गेट पण ओढून घेतलं आणि मी आता चेंज केलेला आहे, म्हणजे आंघोळ वगैरे पहाटेच्या वेळेतच झालेली आहे माझी. आता फक्त मी साडी घातलेली आहे आणि आज मी अशी साडी घातलेली आहे. तर साडी वगैरे घालून मी रेडी आहे. आता करूया अगोदर रोजची देवपूजा, म्हणजे पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग होते. आरामात 2 ते 3 तास मला लागतं, कारण मंदिरामध्ये देवही खूप आहेत आणि जे पितळ तांब्याची भांडे आहेत ना तेही खूप सारे आहे. जसं उतरंड आहे, कळश आहे,
आहे. सगळं आज काढून मला क्लीन करायचं असतं, त्यामुळे 1-2 ते 3 तास मला आरामात लागतो पूजेला. पण त्या अगोदर मी इकडं दीपकला आणि बाबांना दोघांनाही जेवायला वाढणार आहे. यांचं जेवणं खाणं झालं, किचनपासून फ्री झाली की मग निवांतपणे मी पूजा करणार आहे, कारण आरामात मला 2-3 तास लागतात. मग यांचं जेवणं खाणं अगोदर आवरू द्या. मग दीपकला कुठेतरी बाहेर जायचं आहे म्हणत होता, तो त्याचं काय काम आहे तो करत राहील, मग नंतर मी पूजा करत राहणार आहे. आणि जी ही पूजेची सामग्री आहे तेही दीपकला आणून द्यायची आहे. म्हणजे दीपकला सांगितलेलं आहे मी केळी, गुलाबाचे फुलं, नंतर झेंडूची फुलं, जी ही कलरफुल फुलं भेटतील ते घेऊन यायला सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणता की ताई प्लास्टिकचा हार का घातले देवीला, तर ते छान दिसत होतं, प्लस हलकं पण आहे म्हणून मी घालत होते. पण नाही, आज मी ताज्या फुलाचा हार बनवणार आहे. दीपकला तेच म्हणत आहे, छोटी छोटी झेंडूची फुलं घेऊन ये. नंतर देवीला गुलाबाचं फुल खूप आवडतं, ते पण आणायला सांगितलेलं आहे. फळामध्ये केळी वगैरे सगळी पूजेची सामग्री तो आणून देईल. अगोदर मी दीपकला इकडे चपाती बनवून देत आहे. बाबांना पाणी दिलेलं आहे आंघोळ करण्यासाठी. बाबांची आंघोळ होते तोपर्यंत मी चपाती बनवून घेते, भाकरी बनवून घेते. त्यांचंही जेवण खाणं आवरलं की मग मी निवांतपणे पूजा करणार आहे. नंतर आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही. एक वेळचं जेवण खाणं झालं की मग थोडीशी धावपळ कमी होते. मग निवांतपणे जी माझी कामं आहेत ते मी आवरत असते. आज मी भाजीमध्ये तूप दोडक्याची भाजी बनवलेली आहे. कणिक सकाळच्या वेळेस मळलेलं आहे, म्हणजे दिनेशला टिफिन वगैरे बनलेला आहे. बाकीची कणिक मी तशी ठेवली. एकत्र खूप साऱ्या चपात्या बनवल्या तर गार खावाशा वाटत नाही. ज्यावेळी दीपक जेवण करतो त्याच वेळेत मी गरम गरम चपात्या बनवून देत आहे. तर दीपकचंही आवरलेलं आहे, दूध पण गरम केलं, चहा झालेला आहे आणि बाबांचं पण आवरत आहे. आता भाकरी बनवून घेते आणि किचनपासून फ्री होते आणि अगोदर मी पाणी भरवून घेणार आहे. आणि जो अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे त्यामध्ये मी चिक्की बनवली, प्लस मी नारळाचे लाडू पण बनवलेले आहेत आणि तुम्हाला आवडलेला आहे व्हिडिओ. आणि तुमचे काही कमेंट होते की ताई गूळ कुठला घेतलेला आहे, तर बघा कुठल्याही दुकानात गूळ भेटून जातो. जी छोटी ढेप असते 1 किलोची तशी ढेप मी आणलेली. एकदम छान अशी परफेक्ट चिक्की बनवून तयार झालेली होती. प्लस नारळाचे लाडू पण खूपच छान झालेले आहेत, एकदम स्वादिष्ट. आणि 8 दिवस आपण ठेवून खाऊ शकतो. म्हणजे ज्यावेळी ती छोटी मोठी भूक लागलेली हलकी फुलकी त्यावेळेत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. आणि मुलांनाही बघा शाळेतून आल्यानंतर काहीतरी खाऊ मागत असतात, तर त्यांच्यासाठी बघा 8 दिवसाचा खाऊ काहीतरी आपण बनवून ठेवलं तर मुलं जे घडी दुकानला वगैरे जातात ते जरा बंद होतात. म्हणजे लहान मुलांचं कसं असतं बघा, 1 रुपये घे, 2 रुपये घे आणि दुकानला जा असं करत असतात. पण आपण घरीच काहीतरी बनवून ठेवलं तर मुलं बाहेरही जात नाहीत. आणि तसे तर बघा बाहेर दुकानामधलं खाणं ठीकही नसतं, कारण ते खूप दिवसाच्या अगोदर बनवलेलं असतं, कसल्याही तेलात तळलेलं असतं. त्यामुळे आपण घरात बनवलं तर बघा मुलांचंही बाहेरचं खाणं थोडंफार कमी होतं, कारण आपण घरातच छान छान रेसिपी बनवले तर बाहेर ते दुकानला जाणार नाहीत किंवा काही बाहेरचं आणून खाणार नाहीत. तर नक्की बनवून ठेवा, खूप छान आणि सोप्या पद्धतीने हे रेसिपी बनतात. व्हिडिओ पाहिला नसला तर आताही बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की बघा तो व्हिडिओ. म्हणजे आपल्याला 8 दिवसासाठी बनवून ठेवू शकतो आपण ते रेसिपी, नक्की बनवा. तर इकडे दीपकला मी गरम गरम चपाती, नंतर तूप दोडक्याची भाजी मी बनवलेली होती, जेवायला वाढले. दीपकचं जेवण चालू आहे. आता पटकन मी पाणी भरवून घेते. तर हांडे मी दोन्ही क्लीन करून घेणार आहे, नंतर मी पूजेला सुरुवात करणार आहे. तर इकडं हांडा स्वच्छ धुवून मी लावलेला आहे. जोपर्यंत हांडा भरत आहे तोपर्यंत मी देव उचलून किचन काउंटवर ठेवणार आहे. जी फुलं आहेत अगोदर वाहिलेली सगळी मी काढून एका कवरमध्ये ठेवते, म्हणजे आपल्याला इकडं तिकडं पाय धुण्यात हे फुलं टाकायची नाहीत. नदीत किंवा विहिरीत आपल्याला हे फुलं टाकायचे असतात, म्हणून एक कवर केलेली त्यामध्ये मी घालून ठेवते. आणि सगळे देव उचलून मी किचन काउंटवर ठेवते. अगोदर मी पूर्ण मंदिर कामं करून मंदिराची डीप क्लिनिंग करून घेते, मग मी देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. नंतर साईबाबांची पूजा, अभिषेक हे सगळं होतं. नंतर मी लक्ष्मी मातेची पूजाही मांडणार आहे याच वेळेमध्ये. म्हणजे इव्हनिंगच्या वेळेत काय होणार नाही, कारण त्यावेळी ती वेगळीच धावपळ असते मला. तर मी लक्ष्मी मातेची पूजा कशी मांडली सगळं याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता या व्हिडिओला इथं सेंड करत आहे. बाय बाय, टेक केअर.